हाय गाईज, वेलकम बॅक टू द अनदर ब्लॉग. तर मी आज माझ्या एकदम जिगरी मित्राला आणायला चाललोय. तो 1 वर्षानंतर दुबईवरून येणार आहे. मर्चंट नेव्ही बॉय माझ्याबरोबर. स्वराज ट्रेनचा काय अजून पत्ता नाही भाई. ठीक आहे. अरे ऑलरेडी 41 झाले, अजून किती देरी. हैराण आणलाय त्यांच्या खेळचा नादात आमच्या शड्डीमध्ये छेद व्हायचे. दादरला आला होता, आता ट्रेन चेंज करून विले पार्ले. गाईज आम्ही पोहोचलो विले पार्लेला. आता बघूया रिक्षाचा काय सीन आहे. आयडिया खायचं आहे का? मी जेवून आलो. मी पण जेवण आलो, मला परत भूक लागली आहे बघ केवढासा. फास्ट मेटेबॉल. रिक्षा भेटताना मुश्किल होते आम्हाला. रिक्षा भेटताय पण घेऊन जात नाही. त्या रिक्षावाल्याने सांगितलं इकडे जा पुढे. इकडे पुढे काय आहे, रिक्षा स्टँडच नाही. रिक्षा भेटली आम्हाला. पोहोचलो एअरपोर्टला. आता आमची फ्लाईट रेडी आहे आमची. नाही घ्यायला पाहिजे फ्लाईट मध्ये चढायचं. लिफ्टनी जायचं. अरे कसं आता पुढे कसं जायचं आम्हाला माहितीच नाही. आम्हाला सांगण्यात आलंय की इकडे जायचंय. P6 अरायव्हल्स आहे. स्टारबक्स कॉफी. अरे बापरे, लिफ्ट पण अडकलेली. लिफ्ट. अरे बाप, कस्टम लिफ्ट अडकलेली. म्हटलं भाई पहिल्यांदा एअरपोर्टला आलोय, आता काय खरं नाही भाई. आता न्यूज आज तक मध्ये दोन तरुणांचा लिफ्ट मध्ये अडकून मृत्यू. अरे बाबा गमरा. दुःखदायक बातमी. इथे ना P6 कुठे आहे? P6 आहे भाई. ते लिहिले ना आगमन. आगमन आगमन फक्त गणपतीचं होतं का? 2 तास पथक दिसतंय. आलोय आता आम्ही B नंबर गेटला. गाईज आता आम्ही वेट करतोय. फ्लाईट डिले झाली आहे त्याची. 3:20ला येणार होती, 3:46ला येणार आहे. मोठ्या मोठ्या हॉटेलचे ड्रायव्हर्स थांबले. ते मी फर्स्ट टाइम बघतोय. ते चिठ्ठी घेऊन उभे राहतात ना नावासाठी. ड्रायव्हर आणि त्यांचा पर्सनल मॅनेजर पण असतो. गाईज अरे ताई आली मध्ये. गाईज युगांडावरून कोणतरी आलंय. तिथून ऑलिम्पिक जिंकून आले. ही बघा ती इंडिगो दुबईची फ्लाईट आहे ना, ती फ्लाईट डिले आहे. वा काय सगळं आजच व्हायचं होतं. एकदम खतरनाक एअरपोर्ट आहे, क्लासिक एअरपोर्ट. मुंबई लोकलसारखे प्लेन लेट आहे. सगळीकडे 3 वर येणारा फ्लाईट क्रमांक 14516969 आज उशिराने येण्याची संभावना आहे. आपले सामान बघून चढावे. लोक येतात घ्यायला. हे अमीर लोक. अमीर नाही गए, हे ते अमेरिकी आहेत. अमेरिकी पण अमीरच झाले ना. अमेरिकी अमीर नाही. साहेबांची फ्लाईट लँड झाली आहे. आता बघू किती वेळात येतो. भेटवतो तुम्हाला 1 वर्षानंतर. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की काय मित्रांना आणायला एवढं काय करायला पाहिजे, भाई 1 वर्षानंतर येतोय. आणि तो जो माणूस आहे ना, जीव आहे आपला, जिगर आहे जिगर. त्याच्यासाठी ते बनतं करणं बनतं आहे. एक्साइटमेंट आहे. काय आणतोय नाही. गाईज कमलेशच्या फ्लाईटचा पायलट पण आला. पण कमलेश काही येईना. त्यांना विचार 202 वेळा लक्ष नाही केलं. तोतला सीट आमचा. माणसाने काय आणलंय हे? गन बघा, गन. पबजी वाली, BGMI वाली. कुठली गाणी? गेस करा कमेंट मध्ये. हे येतच नाही भाई. मिठा राहिला लांबचा. त्यांनी मारल्या आमच्या शिट्या. टाळी पण वाजवायला. 4:30 झाले. त्याला कस्टमर धरलाय धरलं वाटतं. कस्टमर पीठ आणलं असेल दुबईवरून. पावडर येतच नाही. 4:30 झाले तरी याचा पत्ता नाही. आम्ही ते पोहोचलोय 3:15ला. काय तर काय. हे बघ बायचं लक्ष तरी आहे का बघ. फायनली 1-1.5 तास थांबल्यानंतर भाई आलेला आहे. आणि मेन म्हणजे सीन असं आहे की ह्यांनी घरी पण नाही सांगितलं की तो येणार आहे. आता घरी जाऊन सरप्राईज. आता जरा विचारपूस करूया. जायचं कसं? आता डायरेक्ट लोकल. फ्लाईटमधून डायरेक्ट लोकल. लगेच डब्यात किती आहे? अरे कसम 2 आहेत ना बॅगा. दिरम. माय गॉड. वास नाही पण. दिरम वास कशाला पाहिजे तुला? आपल्या नोटांना वास असतो ना, तो वास नाही. चायला
वास पाहिजे तुला. हा म्हणजे किती आपला याच्यात 10 दिरहम म्हणजे 220 आहे. 10 दिरहम म्हणजे 220. ठेव बाबा, एवढे पैसे नको. 10 रुपये पडले तर 200 रुपये नुकसान. काही आता शेट आले, शेट म्हणतात ओला करून जाऊया. किती 1300 मिनीवाली बुक केली 813 दाखवत वेगळी पाहिजे पण ते नाही. पण तू कुठे टाकलंस डोंबिवली? डोंबिवली वेस्ट स्टेशन ना. हा. पण ग्रामपेक्षा ओमानची करन्सी माग. डोंबिवली आता सगळ्या या गोष्टी नको सांगू तू. 1 रुपया आपण नंतर या गोष्टी डिस्कस करूयात. त्यासाठी आपण बसणारच म्हणजे गप्पा मारायला. तू समझा? हाँ. नहीं तू समझा नहीं. या पिशव्यांमध्ये आमचं इम्पॉर्टंट सामान आहे. सामान सांग काय. सामान आहे? काय? कपडे आहेत आमचे, कपडे चेंज व्हायची पूर्ण. हा, डायरेक्ट आमच्या अड्डीवर येईल बघ. मंडळाची जर्सी, असे चौमन गोटू सारखे कापलेले, चष्मा पण दिसणार नाही. झालं मग ते डायरेक्ट दुबई टू डोंबिवली. गाईज ओला आली आमची. सात वाजलेत आणि आता आम्ही पिव्याना मॉलच्या इथे आहे. ट्रॅफिक जाम आहे भाई. अजून 42 मिनिट्स दाखवत आहेत मॅपमध्ये तरी पोचायला. आता बघू किती वाजता पोचतोय. आणि कमलेशच्या मम्मी पप्पांचं पण रिॲक्शन घ्यायचं आहे. त्याला झाडूनी मारतील का चपलीने मारतील ते पण बघायचं आहे. बघू आता. लेट्स गो. ट्रॅफिक माय गॉड. वर्ष आलं ना मार नाही खाल्लं. वर्ष झालं ना मार नाही खाल्लाय. आता वर्षभराचा मार तुला असं एकदम एक साथ असं तू कान करशील. घरच्यांना सांगशील रविवारी येतोय आणि तू शुक्रवारी पोचशील. विनस हॉस्पिटलमध्ये आपण बुक करून ठेवू. हा, यांचं सबस्क्रिप्शन आहे ना विनस हॉस्पिटलमध्ये. आलोय आम्ही डोंबिवलीला. धीरज पण भेटलाय आम्हाला. आता जरा खाऊया काहीतरी, भूक लागली. कमलेश काय खायची इच्छा आहे तू? भेंडी वडापाव नाही भेटेल आमच्या इथे. भेंडी वडापाव वडापावच खायचं बस. खूप वर्षांनी वडापाव नाही खाल्ला. खूप वर्षांनी नाही, एकच वर्षांनी. असं वाटतं हा. हे धीरज पिशवी नीट सांभाळा भाई. हा, धीरजचे कान जरा वेगळे. हा बस. तर आता त्याला वडापाव खायची इच्छा आहे तर जरा वडापाव खाऊया. तर आम्ही पोहोचलोय कमलेशच्या बिल्डिंग मध्ये. आता बघलो कमलेशच्या मम्मी पप्पांचं रिॲक्शन, कारण त्यांना माहितीच नाही की 1 वर्षानंतर त्यांचा पोरगा आज नाही. लेट्स गो. कमलेश इथे उभा आहे आणि इथे कमलेशचं घर आहे. बघू काहीतरी आणलंय तुम्हाला. सुट्टी घेतली याच्यासाठी. बघ ना काय करतो. यो कमलेश इज हिअर. कसं मला एवढं बनवलं आम्हाला तर कालच सांगितलं. काय माहिती होतं? कालच आम्हाला कळलं रात्री. अरे नाही, अचानक सगळं झालं ना त्यामुळे. मी तुम्हाला काका नाही दाखवू शकत कारण काका जरा बिझी. कमलेश विथ पप्पा. पप्पा का प्यार जो दिखता नहीं. कसा झालाय? अरे 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 गिफ्ट आलेले आहेत गाईज दुबईवरून. ओ माय गॉड. हे ठेव रे जरा बाजूला. परफ्यूम. गाईज कमलेशला घरी सोडलंय. आता मी माझ्या घरी चाललोय. आय होप यू लाईक द व्हिडिओ. आणि इफ यू लाईक द व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला. भेटूया तुम्हाला अशाच कोणत्या तरी नवीन ब्लॉग मध्ये. तो खुश राहा, हसत राहा. बाय, टेक केअर, सी यू अगेन.